मित्रांनो, आज आपण आलो आहोत पेशवे यांचं जन्मस्थान, बाजीराव पेशवे यांचं जन्मस्थान बर्वेवाडा इथे. आणि हे डुबेरे गावात आहे. हा बर्वेवाडा आहे. तर याचीच मला संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. नाशिक जवळच्या बर्वेवाड्यात जिथे 18 ऑगस्ट 1700 रोजी बाजीराव पेशवे यांचा जन्म झाला, त्यांच्या लहानपणाचे अनेक क्षण या वाड्याशी जोडले गेले आहेत. पुढे ह्याच बालकाने असंख्य युद्धे जिंकली आणि मराठ्यांचा पराक्रम उत्तर भारतापर्यंत नेला. बर्वेवाडा छोटा असला तरीही इतिहासाचा मोठा ठेवा जपून ठेवतो. होते धनाजी जाधव. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे संताजी धनाजी मधले धनाजी जाधव. या धनाजी जाधवांच्या सैन्यामध्ये यांना कुठलीही शिफारस नाही, कोणाचीही ओळख नाही किंवा घराण्याचं नाव बिव मोठं आहे असंही काही नाही. त्यामुळे साताऱ्यात आल्यानंतर कोणच ओळखत नव्हतं, म्हणून त्यांच्या सैन्यामध्ये पडेल ते काम करायचं. म्हणजे अगदी घोड्याला फरारा करणं, साफसफाई करणं, लीद काढणं, खाऊ घालणं, सगळ्या प्रकारचं जे पडेल ते काम करणं, ज्याला हरकाम्या म्हणायचे, अशा पद्धतीने हे साले मेवणे त्या सैन्यामध्ये लागले. बाळाजी विश्वनाथ भट आणि मल्हारराव बर्वे दोघंही. आता पुढे जसजसं काळ जात गेला तसं बाळाजी विश्वनाथांचा इतिहास आपल्याला माहिती आहे. बाळाजी विश्वनाथ भट हे शाहू महाराजांचे पहिले पेशवे झाले, पण ते अचानक नाही झालेले. तर असं ते सैन्यामधनं हळूहळू त्यांची हुशारी ही धनाजी जाधवांना दिसायला लागली. जसजसे ते अनुभव त्यांना साताऱ्यामधला यायला लागला तसतसं वेगवेगळ्या सरदारांबरोबर त्यांच्या ओळखी झाल्या. त्यांची हुशारी, त्यांची मुत्सद्दीगिरी दिसायला लागली. आणि मग पुढचं सगळं राजकारण आपल्याला माहिती आहे की त्यावेळेला शाहू महाराज हे मोगलांच्या कैदेमध्ये होते. कारण संभाजी महाराजांना पकडल्यानंतर शाहू महाराज आणि त्यांची आई येसूबाई यांना औरंगजेबानी आग्र्याला पाठवून दिलेलं होतं सैन्याबरोबर. तर पहिला प्रश्न होता त्यांना सोडवून आणणं, कारण ते किती दिवस राहणार. म्हणजे येसूबाई जवळपास 28 की 30 वर्ष त्या मोगलांच्या कैदेमध्ये राहिल्या. तर त्यांना सोडवून आणणं, कारण मराठ्यांचा जो वारस आहे छत्रपतींचा तो कैदेमध्ये होता, तो महाराष्ट्रात परत आणणं गरजेचं होतं. त्यामुळे ते मोठं काम करण्यासाठी प्रयत्न बाळाजी विश्वनाथ भटांनी सुरू केले वेगवेगळ्या सरदारांच्या मदतीने. त्यानंतर शाहू महाराजांना त्यांनी सोडवून आणलं. काही वर्षांनी नंतर येसूबाईंना सोडवून आणलं. तोपर्यंत राजाराम महाराज गेलेले होते. त्यांच्या जागेवर त्यांची राणी ताराराणी, या ताराराणी राज्य करत होत्या. आणि ताराराणी राज्य करत असताना सुद्धा यांचं कारवाई हे सगळ्या गोष्टी जमवणं चालूच होतं. शाहू महाराज सुटून आल्यानंतर मोठा प्रश्न परत उभा राहिला की आता गादीचा वारस खरा कोण. म्हणजे शाहू महाराज गादीचे वारस की ताराबाई, कोण वारस याच्यामध्ये, हा प्रश्न निर्माण झाला. आणि त्यावेळच्या मग सरदारांनी जराशी वाटणी केली की कोल्हापूरची गादी ताराराणींनी बनवली आणि स्वतःला तिथं राज्याभिषेक करून त्या कोल्हापूरच्या छत्रपती झाल्या. आणि शाहू महाराजांना साताऱ्याची जी मूळ गादी आहे, कारण मूळ गादी का यांना द्यायची होती, कारण काय की आपल्याकडे वारस हा मोठा मुलगा असतो. म्हणजे शिवाजी महाराजांचा मोठा मुलगा संभाजी महाराज, म्हणून ते महाराजांनंतर झाले. संभाजी महाराजांनंतर त्यांचा मोठा मुलगा हा शाहूच होता, राजाराम महाराज नाही. राजाराम महाराजांना एका वेगळ्या परिस्थितीमध्ये येसूबाईंनी छत्रपती पदावर बसवलं होतं. याचं कारण असं होतं की ज्या वेळेला संभाजी महाराजांचा वध झाला त्यावेळेला रायगड पडला. रायगड पडल्यानंतर सगळेच्या सगळे भोसले कुटुंब हे त्या मुसलमानांच्या ताब्यात जायला नको, सापडायला नको, म्हणून त्यांनी येसूबाईंनी ताराराणी, त्याचबरोबर राजाराम महाराज आणि काही निवडक लोकांना रायगडावरचा जो वाघ दरवाजा आहे या वाघ दरवाजानी खाली सोडून तिथून त्यांना पन्हाळा मार्गे जिंजीकडे पाठवून दिलेलं होतं की एक कुणीतरी आपला वारस टिकावा, सगळे पकडले जाऊ नयेत. त्या परिस्थितीमध्ये त्यांना छत्रपती केलं होतं. पण मूळ प्रश्न असा राहतो की मोठा मुलगा हाच खरा वारसदार, त्यामुळे शाहू महाराज हे खरे वारसदार होते, म्हणून त्यांना साताऱ्याच्या गादीवर बसवलं.
त्याच्यानंतर मग आपापसामध्ये लढाया सुरू झाल्या शाहू महाराजांच्या आणि तारा राणीच्या, राज्य विस्ताराकरता किंवा कोण मुख्य तुम्ही का मी असं. तर यांच्यामध्ये सुद्धा सलोखा घडवून आणला बाळाजी विश्वनाथ भटांनी. त्यांनी वारणेचा तह केला. वारणेच्या तहामध्ये असं ठरलं की वारणा नदी त्याच्या पलीकडचा भाग, कोल्हापूरकडचा जो भाग आहे तो तारा राणींनी त्यांची जहागिरी म्हणून सांभाळायची, आणि वारणेच्या अलीकडचा साताऱ्याकडचा जो भाग आहे तो शाहू महाराजांनी सांभाळायचा. 2 गाद्या छत्रपतींच्या होतील आणि दोघांनी एकमेकामध्ये हस्तक्षेप करायचा नाही असं ठरलं, आणि मग त्याप्रमाणे सगळं सुरळीत चालू झालं. या सगळ्या गोष्टींमध्ये बाळाजी विश्वनाथ भटांचा मोठा वाटा होता. म्हणून जेव्हा शाहू महाराज छत्रपती म्हणून गादीवर बसले त्यावेळेला त्यांनी बाळाजी विश्वनाथ भटांना आपला पेशवा किंवा पंतप्रधान म्हणून त्यांनी नेमलं, आणि म्हणून बाळाजी विश्वनाथ भट हे शाहू महाराजांचे पहिले पेशवा किंवा पंतप्रधान झाले. आता जेव्हा हे बाळाजी विश्वनाथ भट देशावर आले होते, म्हणजे सातारला आले होते, त्यावेळेला कोणी मित्र नाही, ओळखीचा नाही, नातेवाईक नाही, कोणीच नाही. मग कोणाच्या आधाराने राहणार? तर आबाजी पंत पुरंदरे सासवडचे, म्हणजे आपले बाबासाहेब पुरंदरे यांचे पूर्वज हे खूप त्यांचा घरोबा झाला, मैत्री झाली, आणि मग त्यांच्या मदतीने किंवा त्यांच्या बरोबर ते सासवडला राहायचे. बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई राहायचे सासवडला, आणि कामकाज चालायचं सातारा, म्हणजे सातारा सासवड असं त्यांचं जाणं येणं होतं. तर हे झालं बाळाजी विश्वनाथ भटांच्या बाबतीमध्ये. आता त्यांच्याबरोबर आलेला त्यांचा साला म्हणजे मल्हारराव बर्वे. मल्हारराव बर्वे पण सातारमध्ये आले होते. मल्हारराव बर्वे पण हळूहळू त्यांचं गुण दाखवत होते. त्यांच्यावर राजाराम महाराजांनी एक जबाबदारी टाकली. आपला हा जो नाशिक भाग आहे सगळा त्याला गंगथडी म्हणतात. तर हा जो गंगथडी भाग आहे हा त्यावेळेला खानदेशला जोडलेला होता आणि मोगलांकडे होता. तर तो भाग जिंका आणि स्वराज्याला जोडा अशी जबाबदारी त्यांच्यावर पडली मल्हारराव बर्वेंवर. मल्हारराव बर्वे सैन्य घेऊन आले आणि त्यांनी असं सांगितलं होतं की तुम्ही मुत्सद्दीगिरी करा, वकिली करा, लढाई करा, कसंही करा, पण हा भाग आपल्याला हवा आहे. तर तो मल्हारराव बर्वेंनी हा सगळा गंगथडी भाग म्हणजे नाशिक जिल्हा हा जिंकला आणि स्वराज्याला जोडला. याची बक्षिसी म्हणून राजाराम महाराजांनी मल्हारराव बर्वेंना 4 गावं बक्षीस किंवा इनाम किंवा जहागिरी म्हणून दिली. त्यातलं पहिलं गाव डुबेर जिथे आपण आता आहोत. दुसरं गाव पांढुर्ली, तुम्ही आता बघूरून आलात तर तुम्हाला मध्ये गाव लागलं असेल पांढुर्ली म्हणून. ही 2 गावं सिन्नर तालुक्यामध्ये आहेत. आणि निफाड तालुक्यातली 2 गावं, एक कोठुरं म्हणून आहे आणि दुसरं पिंपळस, रामाचं पिंपळस किंवा जिथे निफाड कारखाना आहे ती, अशी 4 गावं त्यांना इनाम म्हणून दिली मल्हाररावांना. मल्हारराव राहत होते साताऱ्याला. हे सगळं जिंकल्यानंतर ही 4 गावं मिळाल्यानंतर मग जहागिरीचा कारभार बघायचा आहे, म्हणजे मग इथं यावं लागेल, इतकं लांबून चालणार नाही. म्हणून मल्हारराव इथं आले, पाहणी केली. तिकडनं येताना पहिलं गाव लागतं डुबेर, सिन्नरच्या जवळ. म्हणून त्यांनी साधारण 1695च्या आसपास हा वाडा बांधला, बर्वेवाडा. आणि हा वाडा बांधल्यानंतर मी मगाशीच सांगितलं की कुटुंबाकरता बांधला, म्हणजे त्यांचा सगळा कुटुंब कबिला होता तो सगळा इथं ठेवायचा. आणि मग इथून 4 गावची कारभार किंवा जहागिरी जी आहे ती 4 गावची जहागिरी बघायची असं त्यांनी ठरवलेलं होतं. त्याप्रमाणे वाडा बांधला, कुटुंब कबिला इथं ठेवला. हळूहळू मल्हारराव आपला कारभार बघत असताना त्यांचाही वंश विस्तार झाला. त्यांची मुलं पुढे जी होती त्यापैकी मग मोठा मुलगा जो होता त्यांचा अंताजी मल्हार, हा अंताजी मल्हार इथे राहिला. आणि बाकीची मुलं, एक पांढुर्लीला गेला, एक कोठोऱ्याला गेला, एक पिंपळसला गेला. आणि अशा पद्धतीने 4 ठिकाणी बर्वे कुटुंबीय गेले. आजही 4 ठिकाणी बर्वे कुटुंबीय आहेत. त्यांची शेती, नोकरी काय जे असेल ते सांभाळून त्या गावामध्ये आज सगळे बर्वे कुटुंबीय राहतात. त्यापैकी बरेचसे बर्वे कुटुंबीय आता नाशिकमध्ये स्थायिक झालेले. एक मिनिट, ते मधलं बटन आहे ना ते दाबा फॅनचं. अशा प्रकाराने मल्हारराव बर्वे इथे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले. बर्वेवाडा बांधला गेला आणि इतर ठिकाणी सुद्धा वाडे बांधले गेले. पण आज मितीला वाडा म्हणावा म्हणजे जसा वाडा आहे, मोठा भव्य दिव्य दिसतोय, त्याच्या मोठे मोठे दरवाजे आहेत, आतमध्ये काहीतरी वाडा म्हणून बघता येईल असा हा एवढा एकच वाडा शाबूत आहे. बाकी याच्या खालोखाल थोडासा कोठूरला आहे. बाकीचे वाडे मात्र जमीनदोस्त झालेले आहेत, नाहीच आहेत म्हणजे जवळपास. तर अशी आज याची अवस्था आहे. अशा प्रकाराने मल्हारराव बर्वे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थायिक झाले. बाळाजी विश्वनाथ भट सासवड आणि सातारा इथे स्थायिक झाले.
आता पुढचा एक शेवटचाच प्रश्न शिल्लक राहतो की बाजीराव पेशव्यांचा जन्म इथे कसा झाला, बर्वेवाड्यामध्ये. कारण आपण शक्यता काय आजमावतो की जर बाळाजी विश्वनाथ भट आणि राधाबाई राहत होत्या सासवडला, त्यामुळे सासवडला व्हायला पाहिजे. कामकाज चालायचं साताऱ्यामध्ये, म्हणजे साताऱ्यात व्हायला पाहिजे. किंवा आपली परंपरा आहे, आपली हिंदू कुटुंबाप्रमाणे आपलं पहिलं बाळणपण स्त्रीचं माहेरी होतं, त्यामुळे माहेरी व्हायचं तर नेवऱ्याला, सासरी व्हायचं तर श्रीवर्धनला, या शक्यता जास्त आहे. त्या मानाने डुबेर खूपच आडवळणी आहे एकदम, म्हणजे ना पुण्याच्या जवळ म्हणजे कुठेच नाही आहे, एकदमच बाजूला. इथे जन्म का झाला तर त्याच्याबद्दल अशी माहिती पिढ्याने पिढ्या सांगितली जाते की बाजीराव पेशव्यांचा जन्म हा पावसाळ्यातला आहे. म्हणजे 18 ऑगस्ट 1700ला बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला, म्हणजे भर पावसाळ्यामधला जन्म आहे. आता ज्या वेळेला बाजीराव पेशव्यांच्या वेळेला राधाबाई बर्वे या प्रेग्नंट होत्या, गरोदर होत्या, त्यावेळेला त्यांनी माहेरी जायचं आपल्या प्रथेप्रमाणे, म्हणजे नेवऱ्याला जायचं कोकणामध्ये. आता अडथळे काय काय होते तर पावसाळ्यातला जन्म आहे आणि आपण आताही बघतो की इतके प्रचंड म्हणजे इतकी वाहतुकीची साधनं आहेत आपल्याकडे, तरीसुद्धा कोकणात जायचं म्हटलं की आपण विचार करतो की अरे बापरे एवढे घाट ओलांडून जायचे, एक सोडून 4-4, 5-5 घाट ओलांडून आपल्याला जायचं आहे. त्यावेळेला तर वाहतुकीचं साधन काहीच नव्हतं. घोडा पण तो त्या स्त्रीला चालणार नाही, एक तर बैलगाडी, डोली, पालखी असंच काहीतरी जावं लागणार, म्हणजे जाणं अवघड होतं खूप. दुसरं म्हणजे कोकणामध्ये प्रचंड पाऊस, कारण पावसाळ्यातला जन्म आहे, एवढ्या भर पावसामध्ये कसं पाठवायचं त्या स्त्रीला, हा दुसरा प्रश्न होता. आणि तिसरा प्रश्न होता कोकण सुरक्षित नव्हतं, कारण कोकणामध्ये जो जंजिरा आहे त्या जंजिऱ्याला जो सिद्धी होता त्या सिद्धीचा प्रचंड त्रास होता कोकणामध्ये, आणि त्या त्रासाला कंटाळूनच खरं म्हणजे हे देशावर आले होते. कारण बाळाजी विश्वनाथ भटांच्या एका भावाला सिद्धीच्या एका सरदारांनी काहीतरी क्षुल्लक चुकी करता पोत्यामध्ये कुंबून आणि समुद्रामध्ये बुडवलं होतं आणि मारलं होतं. ती प्रचंड दहशत होती, त्यामुळे सुरक्षितता नाही आहे, प्रचंड पाऊस आहे आणि खूप लांबचा घाटाघाटाचा पल्ला आहे. अशा अवस्थेमध्ये त्या स्त्रीला पाठवायचं का, हा प्रश्न होता. त्यामुळे बाळाजी विश्वनाथांनी असा विचार केला की जर आई वडील गेल्यानंतर स्त्रीचं माहेर पण संपत नाही, भावाचं घर माहेरच असतं, त्यामुळे अगदी कोकणामध्ये माहेरी जाऊ शकत नसली तरी त्यांचा एक भाऊ डुबेरला राहतोय इथे, मल्हारराव, आणि भावाचं घर हे सुद्धा दुसरं माहेरच आहे. त्यामुळे आपण इथं जर तिला पाठवलं तर आता इथले पॉझिटिव्ह पॉईंट काय काय होते तर सासवड किंवा पुण्याकडनं यायला सरळ सरळ आहे, अगदी फार काही घाट वगैरे नाही आहे, सपाट सपाट रस्ता आहे, त्यामुळे तो एक त्रास कमी झाला. दुसरं म्हणजे हा भाग सगळा मुळातच कमी पावसाचा आहे, पर्जन्य छाये, त्यामुळे कमी पावसाचा भाग आहे, त्यामुळे पावसाचा पण त्रास नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा स्वराज्यामध्ये आहे, सुरक्षित आहे. या सगळ्या दृष्टीने बाळाजी विश्वनाथ भटांनी राधाबाईंना बाजीरावांच्या वेळेला मल्हाररावांच्या या बर्वेवाड्यामध्ये डुबेरला पाठवलं बाळणपणासाठी. आणि म्हणून 18 ऑगस्ट 1700 साली बाजीराव पेशव्यांचा जन्म राधाबाईंच्या पोटी या बर्वेवाड्यातल्या बाळंतिणीच्या खोलीमध्ये कदाचित या पलंगावर सुद्धा झाला असेल. तर अशा प्रकारचा त्यांचा जन्माची जी कथा आहे ती या प्रकारे लावली जाते. आता इथे जे काही आहे हा बाजीराव पेशव्यांचा फोटो आहे, तैलचित्र, जे निजामाच्या एका चित्रकारांनी काढलेलं आहे, त्याची प्रतिकृती इथे मी ठेवलेली आहे. दुसरं म्हणजे बर्वे घराण्याची काही हत्यारं आहेत, ती समोर दिसते, ती वाकली आहे आता काळाच्या ओघामध्ये, पण ती ढाल आहे, कासवाची पाठ किंवा गेंड्याची कातडी असते. दुसरं चिलखताचा तुकडा आहे, जसं आपण रेनकोट घालतो तसा अखंड असतो चिलखत, तर त्याचा तुकडा फक्त आता शिल्लक आहे. एक दुधारी पट्टा किंवा दुधारी तलवार आहे ही, ती एक आहे. आणि ठासणीची बंदूक आहे, म्हणजे जसं तोफेला गोळे ठासले जायचे दारू, तशी याच्यामध्ये सुद्धा दारू ठासावी लागते आणि मग बत्ती दिली की गोळी उडते. खूप जुन्या पद्धतीची अशी बंदूक आहे. आणि बाजीरावाचं जे आवडतं हत्यार होतं भाला, तो भाला इथे पाठीमागे खुंटीवर आहे. समोर जे चित्र दिसतंय ते राधाबाईंचं आहे, राधाबाई बर्वे वरती कोनाड्यामध्ये दिसतंय, त्या म्हणजे बाजीरावाची आई, खाली बाजीरावाचं चित्र आहे. या बाजूला बाजीरावांची समाधी आहे, रावेरखेडी म्हणून जे आहे ओंकारेश्वरच्या जवळ, तिथे बाजीराव पेशव्यांची बर्व्यांचे हे भाऊ बहीण भाऊ राधाबाईंचं लग्न बाळाजी विश्वनाथ भटांबरोबर झालं आणि त्यांचा पहिला मुलगा म्हणजे पहिले बाजीराव पेशवे. मल्हारराव इथे नाशिक जिल्ह्यामध्ये आले, 4 गावांची जहागिरी मिळाली आणि पुढे त्यांचा जो विस्तार वाढत गेला त्यापैकी डुबेरचा विस्तार इथे दाखवलेला आहे फक्त.
आणि त्याच्यामध्ये जो लाल रंगामध्ये जो दाखवलेला आहे तो या बाजूचा आणि निळ्या रंगामध्ये दाखवलेला आहे ते आमचे चुलत चुलत भाऊ शेजारी जे राहतात त्यांचा. अशा प्रकारे आता सध्या माझी 9वी पिढी मल्हाररावांपासनं इथे या वाड्यामध्ये राहते. असा थोडक्यात बर्वेवाड्यामध्ये आहे. तर ही मागची पेशवे बाजीराव यांची मूर्ती आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.